नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य 70 धातू आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 2, 48 हे महाराष्ट्रातून लोकसभेत सदस्य निवडून जातात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1, 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1, अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक दिवस साजरा करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, यशाची देणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण? धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, जयंत नारळीकर हे धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, चंद्रकांत वाघमारे यांना आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कवीला सापडली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, स्वर संधीचा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कुसुमाग्रज या टोपा नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज यांच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, विष्णुवामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, शोधग्राम कुठे बसलेले आहे? शोधग्राम कुठे बसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, करबाशे हत्तीच्या पिल्याला म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 61वी घटना दुरुस्तीनुसार
मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बिम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? बिम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशातील पहिली महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये केवडिया सराफी पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रॉनिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आले? भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 फेब्रुवारी या दिवशी विश्व सामाजिक शास्त्र दिवस साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जवाहर पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पूर्वी भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे? पूर्वी भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला भारताचे मॅचेस्टर म्हटले जायचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद या शहराला सध्या भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर, ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी, तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही. तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 49% खोरे व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 6 जानेवारी या दिवशी भारतात पत्रकार दिन साजरा करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिभाऊ झिरवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 बँकॉक या ठिकाणी 16वी आसियान शिखर परिषद 2019 पार पडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 या वर्षी सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील प्रथम ई लोक कोर्ट राज्यात आयोजित केली गेली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सत्यनारायणाला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त होत्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा? खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हैदराबाद स्टेट डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट डॅश डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅशच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29
लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुंचा समूह म्हणजे काय? गुंचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश यल कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकीलपत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हरणे बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पेशवा नानासाहेब यांचा
फ्रान्सचा सेनापती डॅजश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅजश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली, हे आपले करेक्ट आन्सर होईल.